मी या ठिकाणी सांगू इच्छिते की अमरावती शहर हे सर्वसामान्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही अमरावती शहर आहे आणि अमरावती शहर हे एक शांततापूर्वक शहर होतं. परंतु काही याच्यामुळे आज आपण बघतोय की दारूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि दारूच्या प्रमाणाच्या माध्यमातून वाढल्यानंतर महिलांचे मोर्चे निघत होते. महिलांच्या कुटुंबाचं त्या ठिकाणी वाताहत होत होती म्हणून महिला त्या ठिकाणी मोर्चा काढत होते. परंतु आता त्याच्या पुढे सुद्धा आता या ठिकाणी ह्या शहरातला वाढलेला आहे की या ठिकाणी आज आपल्याला माहीत आहे की सांगावं असं वाटतं की आमच्या अमरावती शहराची कायदा व सुव्यवस्था ढासळली की आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण अमरावती शहरामध्ये आपण बघितलं तर त्या रोज ड्रग्सचे प्रमाण वाढलेलं आहे. त्या ठिकाणी ड्रग्सचे प्रमाण असं वाढलं आहे की आपण बघतोय की शाळेला लागत असणारे टपरे असेल, पानठेले असेल, त्या ठिकाणी सर्रासपणे त्या ठिकाणी त्या विक्री होत आहे. म्हणून येणारी ही जी नवीन पिढी आहे की ती पिढी बर्बाद होते की काय अशा पद्धतीचं वातावरण आमच्या अमरावती शहरामध्ये झालेलं आहे. आपल्याला सांगू इच्छिते की मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी आमच्या अमरावती शहरामध्ये नवीन CP साहेब आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये रोजच्या पेपरमध्ये येत होतं 10 लाखाचं ड्रग्स पकडलं, 20 लाखाचं, 50 लाखाचं, म्हणजे कोटीच्या वर या ठिकाणी ड्रग्स त्या ठिकाणी पकडले गेले आणि त्या ठिकाणी ते सराईत गुन्हेगार आहे त्यांना पकडण्यात आलं. आणि याच्यामुळे काय झालं की आज आपल्याला माहीत आहे की गुटख्याचे प्रमाण, ड्रग्सचं प्रमाण, MGचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये वाढलं आहे की या ठिकाणी ते कुठेही मिळतं आणि त्या माध्यमातून येत असणारं अमरावती शहराचं वातावरण या ठिकाणी बदलत आहे. आज या ठिकाणी माफियाचं शहर झाले आहे की काय अशा पद्धतीनं या ठिकाणी आमचं अमरावती शहराचे होत आहे. कालच या ठिकाणी बातमी झाली, काल 6 जुलैला जवळपास 4.88 लाखाचा ड्रग्स पकडलं गेलं, गांजा पकडलं गेलं. म्हणजे रोज कुठली ना कुठली नवीन बातमी आणि ड्रग्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी पकडले जाते. आणि हे ड्रग्स कुठे मिळतात तर त्या ठिकाणी पानठेल्यावर, टपरीवर मिळत असताना त्या ठिकाणी जे काही गुन्हेगार आहेत त्याला त्यानंतर पकडले जाते आणि पकडल्यानंतर त्या गुन्हेगाराला शिक्षा देते आणि त्यानंतर बेलनंतर सोडले जाते. परंतु अशाने हे जे गुटख्याचं प्रमाण असेल, ड्रग्सचं प्रमाण हे वाढलेलं आहे, हे कमी करण्यासाठी शासन काय करत आहे. आणि आज मला या ठिकाणी शासनाला म्हणायचं आहे की या ठिकाणी जे ड्रग्स जे मुलांना पकडले जाते ते फार कमी वयाच्यातले 16 ते 17 वर्षातले मुलं त्या ठिकाणी पकडले जातात. आणि जे महत्त्वाचे जे ड्रग्स सप्लाय करतात त्यांना कधी पकडणार, कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या मुलांच्या हातामध्ये ड्रग्स दिला तर या ठिकाणी हा व्यवहार केला जातो. आणि त्यातून खऱ्या अर्थानं मला शासनाला विनंती आहे की या ठिकाणी आपण लक्ष घालून या ठिकाणी हे ड्रग्सचं आणि या ठिकाणी असणाऱ्या गुटख्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यासाठी त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन काय करणार आहे. कारण आम्हाला माहीत आहे की आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या ठिकाणी आम्हाला सगळं माहीत होते, पेपरमध्ये बातमी येते. मग पोलिसांचे जे खुफिये आहेत यांना माहिती नाही आहे का, हे त्याच्याकडे लक्ष जाणून बुजून लक्ष देत नाही आहे की काय अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण. म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करायची आहे की याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तशा सूचना द्यावा आणि या अमरावती शहरामधून हे ड्रग्सचं प्रमाण कसं कमी करता येईल, गुटखेदारी हे प्रमाण कसं होईल. कारण यातून अनेक प्रकार घडले. आजच 8 दिवसाच्या आधी एक ASI पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला, दिवसाढवळ्या खून झाला. म्हणजे पोलीस PSIचा जर खून होत असेल या माध्यमातून होत असेल तर म्हणजे किती गंभीर प्रकरण झाले. या माध्यमातून मधल्या पिरियडमध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी चाकूचे वार सुद्धा झाले, त्यानंतर गोळीबार सुद्धा अमरावती शहरामध्ये झालंय. म्हणजे अमरावती शहर हे कुठल्या गुन्हेगारीच्या माध्यमातून पुढे जात आहे की काय अशी पद्धतीचं वातावरण या ठिकाणी अमरावती शहरामध्ये झालंय. म्हणून याकडे सुद्धा शासनाने लक्ष देऊ आणि हा कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी आपल्याला कशी नियंत्रणात आणता येईल आणि त्यासोबतच अमरावती शहराचं वातावरण कसं आपल्याला करता येईल यासाठी प्रयत्न करणे आणि तशा सूचना करण्याची गरज आहे. म्हणून शासनाने त्यासोबत करावी. त्यासोबतच या ठिकाणी स्पा सारखे सेंटर उघडले जातात. मग स्पा सेंटर उघडण्यासाठी परमिशन कशी दिली जाते आणि परमिशन दिल्यानंतर अनेक स्पामध्ये मग धाडी टाकली जाते. धाडी टाकल्यानंतर तिथे ते पकडले जाते आणि मग पकडल्यानंतर मग त्याच्यावर कारवाई जाते. मग ते स्पा सेंटर उघडणारच नाही. म्हणजे याला जबाबदार कोण आहे याचा सुद्धा या ठिकाणी शासनाने विचार करावा आणि अशा जर या ठिकाणी मान्यता देत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे. त्यासोबतच आपल्याला माहीत आहे या ठिकाणी असणारे चक्री जुगार असेल, हुक्का पार्लर असेल, या ठिकाणी स्पा सेंटर असेल, असे घाणेरडे प्रकार चालू आहे. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने या ठिकाणी कारवाई करावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करते. आणि या ठिकाणी हे जे काही क्रिकेटचे बेटिंगचे जे काही
ऑनलाईन जुगार होता त्याच्यामध्ये तर काही मोठ्या जे काही व्यावसायिक होते त्यांच्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे. हे प्रकार सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. म्हणून शासनाने या ठिकाणी लक्ष देणं आणि कारवाई करणं गरजेचं आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा गृह विभागाचा विषय ट्रॅफिकचा प्रश्न आहे. अमरावती शहरामध्ये शहर वाढत आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा वाढत आहे, परंतु ट्रॅफिकच्या याच्यावर त्या ठिकाणी असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांचं लक्ष नाही आहे. त्यांचं लक्ष कुठे आहे? वसुलीसाठी. रस्त्यावर एका साईडला उभे राहतात, गाड्या पकडतात आणि शासनाची वसुली करायची आहे म्हणून वसुली करतात. म्हणून ट्रॅफिकवर सुद्धा शासनाने लक्ष देण्याची फार मोठी गरज आहे की वाहतूक नियंत्रण या ठिकाणी नियंत्रणात येईल अशा पद्धती हे करायला पाहिजे. दुसरा विषय आहे 2019 पासून मी या ठिकाणी आपल्या विधानसभामध्ये प्रश्न मांडला की अमरावती शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यामुळे CCTV कॅमेऱ्याची गरज आहे. CCTV कॅमेऱ्याचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. म्हणून शासनाने हे CCTV कॅमेरे लावण्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं आणि निधी उपलब्ध करून द्यावं असं त्या ठिकाणी विनंती करते. त्यासोबतच साहेब 2 मिनिटच तर नाही झाले, एकही विषय नाही मांडता आला. पुरवणी मागणी आहे, 4 मिनिटं तर बोलू द्या. बरेच लोक बोलणार आहे. बोला. त्यासोबतच चोरीचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. म्हणून रात्री दिवसात चोऱ्या होतात आणि चांगल्या कॉलनीमध्ये हे चोऱ्या होतात तर मग पोलिसांना चोरी दिसत नाही का? म्हणजे याच्यावर सुद्धा जे पेट्रोलिंग आपण म्हणतो की पोलिसांचं पेट्रोलिंग असते, दिवसाही असते, रात्री असते. मग हे पेट्रोलिंग होत असताना चोऱ्या कशा होतात याच्यावर सुद्धा नियंत्रण देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की आमच्या शहराचं जे काही वातावरण बिघडत चाललं आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी असणारे गुन्हेगारीचं प्रमाण कसं कमी करता येईल, त्यासोबत गुटखा ड्रग्सचं प्रमाण कसं कमी करता येईल आणि यासाठी या पोलीस आयुक्त यांना आपण सूचना करावं व अमरावती शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढली आहे त्याच्यावर नियंत्रणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती करते.